नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असे अनेक झाडं आहेत ज्यांना देवत्व प्राप्त झालेलं आहे, म्हणजेच त्यांच्यामध्ये देवी देवता वास करतात आणि ही वृक्ष अत्यंत पूजनीय मानली जातात. जसं की कडुलिंब, पिंपळ आणि वड. आपल्या हिंदू धर्मामध्ये हे 3 वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात आणि या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजेच उंबराचे झाड, ज्यालाच आपण औदुंबर वृक्ष असं देखील म्हणतो, तर साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून या औदुंबर वृक्षाची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तगुरूंनी साधना केली आणि या औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं देखील म्हटलं जातं, कारण प्रभू भगवान श्रीहरी विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला की या झाडाचे पूजन मनोभावे जो व्यक्ती करेल, सेवा करेल, तर त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तसेच या झाडाचे दर्शन केल्यानं उग्रता शांत होईल. या उंबराच्या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्यानं तसेच उंबराच्या झाडाची सेवा केल्यानं जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते. तर अशा या पवित्र उंबराच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी वास करतात आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये आपल्याला या उंबराच्या झाडाखाली एक वस्तू ठेवायची आहे. अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित महिना आहे आणि या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांची विशेष सेवा उपासना केल्यानं त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्यावरील सर्व संकट विघ्न देखील दूर होतात आणि म्हणूनच या पवित्र अधिक मासामध्ये आपल्याला उंबराच्या झाडाखाली ही सेवा करायची आहे, एक वस्तू ठेवायची आहे. आता ही कोणती वस्तू ठेवायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू, दत्तगुरू यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे, याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. तर सध्या पवित्र अधिक मास सुरू आहे आणि अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि अधिक मासातील गुरुवारी जर त्यांची विशेष सेवा उपासना केली तर त्याचं आपल्याला विशेष फळप्राप्ती होणार आहे, कारण गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित वार आहे. त्याचबरोबर अधिक मास आहे 15 जून 2026 पर्यंत आणि त्यापूर्वी येणाऱ्या कोणत्याही गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या घराची साफसफाई करायची आहे, कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं नेहमी वास्तव्य असतं. त्यानंतर ती उंबरट्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे, दरवाजावरती हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे, कारण भगवान श्रीहरी विष्णू यांना हळद अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला जितकी जास्त हळदीनं सेवा होईल तर ती करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडीशी हळद टाकून या पाण्यानं आंघोळ करायची आहे, जेणेकरून आपला गुरुग्रह मजबूत होतो, शरीरावरील नकारात्मकता आहे तर ती दूर होते आणि मन शांत आणि एकाग्र होतं. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे आणि थोडासा भीमसेनी कापूर टाकायचा आहे. त्याचबरोबर घरामध्ये जे साफसफाई झाल्यानंतर पाणी शिंपडायचं आहे, त्या पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे. तुळशी ही भगवान श्रीहरी विष्णू यांची अत्यंत प्रिय आहे. तुळशीला विष्णुप्रिया असं देखील म्हटलं जातं आणि त्यामुळं भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करताना तुळशीची पूजा करायला कधीही विसरायचं नाही. तर तुळशीला जे पाणी अर्पण करणार आहात तर त्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. त्याचबरोबर गुरुवारी तुळशीला जल अर्पण करताना त्यासोबतच थोडासा उसाचा रस देखील अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुळशीला ज्या अक्षदा अर्पण करणार आहात तर त्या देखील पिवळ्या केलेल्या हळदीनं अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर फुलं जी अर्पण कराल ती देखील पिवळी असावीत. त्यानंतर तुम्हाला तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुळशीच्या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी बसून किंवा उभे राहून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ज्या ठिकाणी माता लक्ष्मी तर त्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू यांचं वास्तव्य नेहमी असतं. त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करताना तसेच माता लक्ष्मीची पूजा करताना तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू किंवा माता लक्ष्मी यांचं नामस्मरण करायला कधीही विसरायचं नाही. त्यानंतर आपल्या देवघरासमोर येऊन बसायचं आहे. देवघरामध्ये प्रत्येकाच्या बाळकृष्णाची मूर्ती असते आणि बाळकृष्ण हे भगवान श्रीहरी विष्णू यांचं स्वरूप आहे. त्यामुळे त्यांना देखील हळदीच्या पाण्यानं अभिषेक करायचा आहे. पिवळ्या रंगाची वस्त्र त्यांना परिधान करायची आहेत. त्याचबरोबर तुळशीची माळा त्यांना घालायची आहे. जो नैवेद्य अर्पण कराल तर त्यावर देखील तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि मगच तो नैवेद्य अर्पण करायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णू तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत. त्यानंतर बाळकृष्णाला चंदनाचा किंवा हळदीचा टिळा लावायचा आहे. ती हळदीचा किंवा चंदनाचा टिळा कुटुंबातील सर्वांनी आपल्या कपाळाला आणि आपल्या गळ्याला लावायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यानंतर
आपली कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज, दत्तगुरू या सर्वांची तुम्हाला विधिवत पूजा सेवा करून घ्यायची आहे. त्यांना धूपदीप दाखवायचा आहे. आता हे सर्व करण्यापूर्वी त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणतीही सेवा, कोणताही उपाय करताना अग्निदेवतेला साक्षी मानूनच करायचा आहे आणि म्हणूनच तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप किंवा मोहरीचं तेल घालू शकता आणि थोड्याशा एका प्लेटमध्ये अखंड अक्षता पिवळ्या केलेल्या ठेवायच्या आहेत. त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद, त्याचबरोबर 2 अखंड लवंगा, भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि असा देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर देवपूजा करायची आहे. आता आपल्याला उपाय करायचा आहे उंबराच्या झाडाखाली. आता हा उपाय करताना कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल. उपाय हा आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, भरभराटीसाठी आहे आणि अधिक मासामध्ये केलेली सेवा तर त्याचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होत असतं आणि त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा, दत्तगुरूंचा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा देखील आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला या उंबराच्या झाडाखाली जायचं आहे. तर जाण्यापूर्वी तुम्हाला ज्या काही वस्तू लागणार आहेत तर त्यामध्ये तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. शक्यतो हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 5 नंतर करायचा आहे. 5 नंतर संध्याकाळी 7:30 पर्यंत तुम्ही कधीही केला तरी देखील चालेल. तर उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. गव्हाच्या पिठाचा कणकेचा दिवा करायचा आहे. कणिक मळत असताना त्या कणकेमध्ये तुम्हाला तेल घालायचं नाही तर चिमूटभर हळद घालायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. दिवा बनवत असताना देखील भगवान श्री हरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे आणि दिवा बनवत असताना तुम्हाला चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. आता तुम्हाला एक दिवा बनवायचा नाही तर तुम्हाला 5 दिवे बनवायचे आहेत. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे हे कुठे कुठे ठेवायचे आहेत. तर तुम्हाला हे 5 दिवे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर चौमुखी दिवे बनवल्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर अगोदर सांगितलं त्याप्रमाणे देशी गाईचं तूप घालायचं आहे. त्याचबरोबर एक मुठभर पिवळ्या केलेल्या अखंड अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहेत. एक मुठभर असतील किंवा वाटीभर घेतल्या तरी देखील चालेल. फक्त त्या हळदीनं तुम्हाला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक पानाचा विडा घ्यायचा आहे. त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला हळदीनं किंवा चंदनानं स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. त्या तुम्हाला कुंकवानं लाल करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर हे जी विड्याची पान आहेत तर त्यावरती तुम्हाला या 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्ही ज्या अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्यातील मोजून तुम्हाला 21 अक्षदा तुम्हाला या पानाच्या विड्यावरती ठेवायच्या आहेत. त्यानंतर एक हळकुंड घ्यायचं आहे. लेकरूवाळं हळकुंड असावं आणि ते हळकुंड देखील तुम्हाला या पानाच्या विड्यावरती ठेवायचं आहे. म्हणजेच 21 पिवळ्या केलेल्या अक्षदा, हे हळकुंड आणि ज्या 2 लवंगा घेतलेल्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि एक पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. तुम्ही हळदीनं पिवळा करून घेतला तरी देखील चालेल आणि त्या धाग्याने तुम्हाला हा जो पानाचा विडा आहे तर तो बांधून घ्यायचा आहे. तुम्ही एखाद्या पेपरमध्ये ठेवला आणि त्यानंतर त्या पेपरला जरी पिवळ्या रंगाच्या धाग्यानं बांधलं तरी देखील चालेल. त्यानंतर एका भांड्यामध्ये थोडं जास्त पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे आणि अशा सर्व वस्तू घेऊन त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू यांच्या पूजेसाठी जे काही साहित्य लागतं तर ते सर्व साहित्य घेऊन ज्या ठिकाणी उंबराचं झाड आहे, औदुंबर वृक्ष आहे तर त्याखाली जायचं आहे. सर्वप्रथम तर तुम्हाला या झाडाला हे पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करताना पूर्ण गोल राऊंड मारून तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे आणि सर्व पाणी या झाडाला अर्पण करायचं नाही तर थोडंसं पाणी तुम्हाला वाचवून त्या झाडाखाली ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते घरी आल्यानंतर संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून घरामध्ये जी नकारात्मकता, निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर तुम्हाला जो दिवा आणलेला आहे तर तो दिवा तुम्हाला या उंबराच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे. तर प्रज्वलित करण्यापूर्वी तुम्हाला ज्या आपण अक्षदा आणलेल्या आहेत तर त्या अक्षदा थोड्याशा घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक तुम्हाला उंबराच्या झाडाचं पान तोडून घ्यायचं आहे. त्यावरती आपण ज्या पिवळ्या केलेल्या अक्षदा आणलेल्या होत्या तर त्या अक्षदा तुम्हाला या पानावरती ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. पण त्यापूर्वी उंबराच्या झाडाखालची थोडीशी माती उकरायची आहे, ज्या ठिकाणी आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत तर त्या ठिकाणची. आणि जो आपण पानाचा विडा केलेला होता तर त्या विड्यावरती तुमची जी काही अडचण आहे, समस्या आहे, जी काही तुमचं मनामध्ये जे काय आहे, म्हणजेच मुलांच्या शिक्षणानिमित्त असेल, नोकरीनिमित्त असेल किंवा तुमच्या मुलांचा विवाह ठरत नसेल, घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा कितीही तुमची मोठी संकट असतील, कितीही मोठी विघ्न असतील, अडचण असेल, एखाद्यानं कर्णीबाधा केली असेल, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असेल, जे काही असेल तुमच्या मनामध्ये तर ते तुम्हाला या पानाच्या विड्यावरती सांगायचं आहे. मनापासून भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, दत्तगुरू, श्री स्वामी समर्थ महाराज यांना आपल्यावरील ही सर्व संकट दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा हा जो पानाचा विडा आहे तर तो हातामध्ये घेऊन
जप करायचा आहे, त्यानंतर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, दत्तगुरूंचं करायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचं करायचं आहे। सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांना मनापासून प्रार्थना करायची आहे। मी ही जी सेवा करत आहे तर ती सेवा मानून घ्या आणि मी केलेल्या या सेवेचं मला फळ प्राप्त होऊ द्या, असं जे काही असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला ती उमराच्या झाडाखालची थोडीशी माती उकरायची आहे आणि त्यामध्ये हा पानाचा विडा ठेवायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला थोडी माती टाकून त्यावरती एक उमराचं पान ठेवायचं आहे। आपण ज्या अक्षदा आणलेल्या आहेत तर त्या अक्षदा तुम्हाला त्या पानावरती ठेवायच्या आहेत आणि हा मोहरीचा तेलाचा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत, भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत। जे तांदूळ आहेत तर त्यातील पिवळे केलेले जे 21 तांदूळ आहेत तर ते मोजून तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत। तर अशा प्रकारचा हा दिवा तुम्हाला या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे। पुन्हा एकदा भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि ज्या पिवळ्या केलेल्या ज्या अक्षदा होत्या तर त्या आपण ज्या वाटीवर नेलेल्या असतील किंवा एक मुठभर नेलेल्या असतील तर त्या हातामध्ये घेऊन आपल्याला पुन्हा एकदा भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। पुन्हा एकदा तुमची जी काही अडचण आहे तर त्या तुम्हाला या अक्षदांवर सांगायच्या आहे आणि एक पोटली तयार करायची आहे। म्हणजेच पिवळ्या रंगाचा एखादा रुमाल असेल किंवा कपडा असेल तर तो घ्यायचा आहे। त्यामध्ये या ज्या अक्षदा आहेत तर त्या बांधायच्या आहेत, त्यातील थोड्याशा अक्षदा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि ही जी पोटली आहे तर ती उमराच्या झाडाच्या एखाद्या फांदीला तुम्हाला बांधवायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी ही सेवा करायची आहे। घरी आल्यानंतर आपण जे 4 दिवे बनवून ठेवलेले होते कणकेचे तर ते दिवे घ्यायचे आहेत। त्यातील एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ तिन्ही सांजेच्या वेळेला पेटवायचा आहे। त्याखाली देखील तुम्हाला आसन करायचं आहे, म्हणजे थोड्याशा पिवळ्या अक्षदा ठेवायच्या आहेत, त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यामध्ये देखील भीमसेनी कापराची 1 वडी, 2 अखंड लवंगा, पिवळी मोहरी या सर्व वस्तू टाकायच्या आहेत। असंच 2 दिवे तुमच्या मुख्य दरवाजाजवळ देखील तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर जो चौथा जो दिवा उरलेला आहे तर तो देखील तुम्हाला अशाच प्रकारचं प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये देखील तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे, पिवळी मोहरी, 2 अखंड लवंगा, भीमसेनी कापराच्या वड्या, अक्षदा या सर्व वस्तू घालायच्या आहेत आणि या दिव्यानं तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला दृष्ट काढायचे आहे। ज्याप्रमाणे लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे या दिव्यानं तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची नजर काढायची आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो घराच्या बाहेरच्या बाजूला नेऊन ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते स्वच्छ धुवायचे आहेत आणि गोमातेला खाऊ घालायचे आहेत किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिले तरी देखील चालेल। तर अशा प्रकारे तुम्हाला अधिक मासातील कोणत्याही गुरुवारी ही सेवा करायची आहे। तुम्हाला ज्या ज्या गुरुवारी शक्य होईल तर त्या गुरुवारी तुम्हाला या उमराच्या झाडाखाली जाऊन हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या उमराच्या झाडाखाली ठेवायच्या आहेत, म्हणजेच या दिव्याखाली ठेवायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। अगदी साधी सोपी सेवा आहे परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे। उपाय करताना भगवान श्री हरिविष्णू, आपले माता लक्ष्मी, श्री दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचं नामस्मरण करायला विसरायचं नाही। कोणतीही सेवा करताना मनापासून श्रद्धेने केली तर त्याचं आपल्याला निश्चित फळ मिळत असतं आणि उपाय करताना मनामध्ये कोणतीही शंका ठेवायची नाही। त्याचबरोबर अधिक मासामध्ये जर तुम्ही या उपायाला सुरुवात जर केली तर तुम्हाला याचं अधिक पटीनं फळ प्राप्त होणार आहे। मुलांच्या विवाहामध्ये जर अडचणी येत असतील, शिक्षणामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, कोणी ना कोणी आजारी पडत असेल, घरामध्ये सतत वादविवाद होत असतील किंवा ग्रहदोष, वास्तुदोष काही असेल तर ते सर्व काही यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे। तर अशा प्रकारे आपण आज अधिक मासातील गुरुवारी उमराच्या झाडाखाली कोणती वस्तू ठेवायची आहे, कोणता उपाय, कोणती सेवा करायची आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही अडचणी, समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।